नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण 36 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर इथे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग शेअर केलेलं होतं प्रोफेशनल पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजचं. पण ते काही मैत्रिणींना अवघड वाटत आहे. तर ही पद्धत एकदा ट्राय करून बघा. ही अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे अस्तर मी अंथरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण अगोदर बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया. तर इथे पूर्ण उंची 14 इंच आहे. तर त्याच्यात 1 इंच मी प्लस केलं आणि 15 इंचावरती मी उंचीचं मार्किंग करून घेतलं. तर इथे पाठीमागचा गळा आहे तो डीप आहे, त्याच्यामुळे इथे शोल्डरचं माप आहे ते आपलं कमी येतं आणि मुंड्याचं माप पण कमी येतं. तर तुम्हाला याचा चार्ट हवा असेल डीप नेकचा तर तो चॅनेलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन बघा. तर इथे 5.5 इंच शोल्डर टाकलं आणि 6 इंच इथे मी मुंडा टाकलेला आहे, बघू शकता. तर आता इथे छाती किती आहे 36 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन पकडून 11 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं. तर सरळ ते शिलाई मार्जिन आहे ते मी खाली आखून घेतलं. तर इथे बघा अर्धा इंचावरती मुंड्याच्या इथे क्रॉसमध्ये अशी रेषा आखून घ्यायची आहे मार्किंग करून. याने आपलं पाठीमागच्या साईडला बिलकुल ब्लाउज खेचत नाही. तर इथे कोपऱ्यातून आता 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि हे तिन्ही पॉइंट म्हणजे हा मधला पॉइंट आणि इथला फिटिंगचा पॉइंट असे तिन्ही पॉइंट जोडत आपल्याला फ्रेंच कर्वच्या सहाय्याने या पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिनच्या इकडे पाव इंच थोडंसं खाली घेऊन एक मार्किंग केलेलं आहे, बघू शकता. आणि असा सुंदर असा शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे आणि हा शेप थोडासा आतल्या रेषेवरती घेतलेला आहे, कारण की बऱ्याच मैत्रिणींना पाठीमागच्या साईडला घोळ वगैरे येतात. त्याच्यासाठी इथे मी आतल्या साईडला घेतलेला आहे. मुंड्याचा आकार बघू शकता. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच. इथे खालच्या साईडला जेवढा गळा आहे तेवढा तुम्ही मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 11 इंचावरती पाठीमागचा गळा घेतलेला आहे आणि इथे गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे खालच्या साईडला वाढवून. तर आता त्याचा एक मी बॉक्स आखून घेतला. जसा गोलाकार शेप आहे तो मी गळ्याचा देऊन घेतलेला आहे. तिथे शोल्डरच्या मधोमध एक मार्किंग करायचं आणि असा मध्यावरती टेप ठेवून खाली एक मार्किंग करून घेतलं टक्ससाठी आणि इथं गळ्याच्या उंचीनुसार हा अर्धा इंचाचा टक्स आहे तो द्यायचा असतो आपल्याला. इथं शोल्डर उतार आपण देत आहोत गळ्याच्या साईडने पाव इंचावरती, बघू शकता. हा आपण नंतर कट करणार आहोत आणि इथे शिलाई मार्जिनच्या इकडे अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि असं क्रॉसमध्ये टक्सच्या इथून अशी रेषा आहे ती आखून घ्यायची, म्हणजे आपलं पाठीचा भाग आहे तो एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये बसतो. तर इथे बॅक पार्टचं परफेक्ट आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण हा कट करून घेऊया बॅक पार्ट. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगची. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या की प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करून दाखवा. तर हा माझ्याकडे शिलाईसाठी ब्लाउज आलेला होता म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. स्टेप बाय स्टेप आपण याच पद्धतीने आता सर्व प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग आहे ते सर्व साईजचे बघणार आहोत डेली. इथे बघा फ्रंट पार्टमध्ये आपण उंची घेणार आहोत 16 इंच. बॅक पार्टला घेतलेली होती आपण 15 इंच. तर या पद्धतीने मी 16 इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे उंचीसाठी. कारण की आपण पफ क्रिएट करत असतो फ्रंट पार्टला, त्याच्यामुळे आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायची असते. तर इथे बघा मी उंचीची रेषा आखून घेतलेली आहे. इथे मी डार्क करून दाखवते मार्किंग, बघू शकता. तर आता इथे आपल्याला ज्या पद्धतीने बॅक पार्टला मार्किंग केलं शोल्डरचं आणि मुंड्याचं, सेम त्याच पद्धतीने इथे पण करायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला इथे हुकाईसाठी जेवढं जातं पाव इंच मार्जिन तेवढं मी आखून घेतलेलं आहे पुढच्या साईडला, बघू शकता. तर इथे मी 5.5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग केलं आणि 6 इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे. तर त्या मुंड्याच्या मार्किंग पासून आता आपण सरळ रेषा आहे ती पुढे आखून घेऊया. तर इथे बघा छातीचा चौथा भाग 9 इंच येतो आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेला आहे मी, बघू शकता. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. लुजिंग अर्धा इंच पकडलेला आहे वरती आणि ते सरळ रेषा आहे ते आपल्याला खाली आखून घ्यायची आहे. तसेच इथे बघा खालच्या साईडला 7.5 इंच कमरेचा चौथा भाग टाकलं आणि 2 इंच आपण टक्स पॉइंट टाकणार आहोत, मेन टक्स. आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी कमरेच्या इथं मार्किंग करून घेतलं. तर दोन्ही पण इथे 11.5 इंच येत आहे, बघू शकता. स्ट्रेट खाली जरी आखलं तरी आपलं ते मार्किंग सेमच आलं असतं, बघू शकता.
खालच्या साईडला आपण जो 2 इंचाचा टक्स घेणार आहोत तो आपण वाढवून घेतलेला आहे खाली. तर इथे बघा कोपऱ्यातून आता आपण अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि आता मुंड्याचा शेप आहे तो सिंपल देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर इथे सर्वात महत्त्वाचं बघा आता उभा टक्स कसा द्यायचा, आडवा टक्स कसा द्यायचा, तर याचा चार्ट ऑलरेडी मी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला आहे मैत्रिणींनो. तुम्हाला इथे जर व्यवस्थित दिसत नसेल तर तेथे जाऊन नक्की बघा. छातीनुसार आडवा टक्स किती घ्यायचा आणि उभा टक्स किती घ्यायचा हे प्रिन्सेस कटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तर इथे बघा, इथे उभा टक्स घेणार आहोत आपण 10 इंच, आडवा टक्स 3.6 इंच आणि मेन टक्स घेणार आहोत 2 इंच. जसं आपण चार्टमध्ये दिलेला आहे बघू शकता. कम्युनिटीमध्ये जाऊन तो चार्ट नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ते उभा टक्स 10 इंच टाकलं आणि आडवा टक्स 3.6 इंच टाकलेला आहे आणि असं प्लसचं चिन्ह मी आखून घेतलं बघू शकता. आणि उभा टक्स आपला 10 इंचाचा आहे बघू शकता इथे. आणि ते खालच्या साईडला 3.6 इंच घेतलेलं होतं त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं आहे आपल्याला आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला नेहमी अर्धा इंच कमी करून मार्किंग टाकायचं आहे आणि आता ही रेषा आहे ती आपण अशी आखून घेऊया. आणि इथे कोपऱ्यातून अर्धा इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि तिथे हा सिंपल आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर हा मेन टक्स येणार आहे आपला इथे 2 इंचाचा बघू शकता या पद्धतीने. 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे मेन टक्स आणि वरती अजून परत आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे 2 ते 2.25 इंचावरती अंदाजे. आता हा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्सेस कटचा बघू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. नवीन शिकणारे आहेत मैत्रिणी त्यांना पण अगदी इझिली देता येणार आहे असा हा शेप आहे बघू शकता. याच्यात बिलकुल अवघड नाहीये. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अवघड वाटत होता शेप प्रोफेशनल पद्धतीने मी सांगितलेलं होतं तुम्हाला आणि ते पण शिकायला हवं मैत्रिणींनो. तर इथे बघा 6 इंचावरती मी पुढचा गळा घेतलेला आहे आणि 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. तर त्याचा पण मी बॉक्स आखून घेते. याच्यामध्ये सिंपल मी गळ्याचा आकार आहे तो देऊन घेणार आहे बघू शकता गोलाकार. इथे तुम्ही कोणता पण आकार आहे तो देऊ शकता पान गळ्याचा वगैरे किंवा षटकोनी वगैरे. तर इथे बघा आपला प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग झालेला आहे ऑलमोस्ट. तर इथे अजून एक बदल आहे आपला बघू शकता अर्धा इंच इथे वरती घ्यायचा आहे आपल्याला आणि असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं असतं. इकडे फिटिंगच्या इथे असा बॅक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला वरती 1/2 इंच सोडायचं आणि खालच्या साईडला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपला हा 1/2 इंच मुंडा येणार आहे बघू शकता खाली. आणि आता हा खालच्या साईडची अशी क्रॉस लाईन आपण आखून घेऊया. या पद्धतीने आपलं फ्रंट पार्टचं अगदी परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. मैत्रिणींनो ही अगदी सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारत चला. तर याचं आपण आता कटिंग करून घेऊया. बघू शकता प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे आणि प्रिन्सेसचा शेप पण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे. तर इथे मी सर्व पार्ट आहे ते कट करून घेतले. फिटिंगच्या इथे मी कट्स मारून घेतलेला आहे बघू शकता आणि गळ्याचा आकार पण मी इथे व्यवस्थित कट करून त्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. तर इथे मेन टक्स आहे तो आपला तिथे मी एक कट्स मारून घेतला म्हणजे आपल्याला फिटिंगच्या वेळेस अगदी सोपं जातं स्टिचिंगच्या वेळेस. तर याच्या साईडने आता आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं असतं त्याच्यामुळे मी इथे पेपरवरती तुम्हाला हे कटिंग करून दाखवलेलं आहे. आता हे पार्ट ठेवून आपण त्याच्या साईडने अस्तरवरती अर्धा इंच वाढवून घेऊया. या पद्धतीने मी साईड पार्ट आणि कटोरी आहे ती ऍडजस्ट करून ठेवली आणि आता त्याच्या कडेने आता आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि राहिलेलं आहे त्याच्यात आपण बाही कटिंग करणार आहोत राहिलेल्या अस्तरमध्ये. तर इथे जसं आहे तसं मी इथे आखून घेतलं या पद्धतीने. आता बघू शकता आपण अर्धा इंचाचं या पद्धतीने प्रिन्सेस कटच्या इथे पण वाढवून घेणार आहोत आणि साईड पार्टला पण वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित तुम्हाला मार्किंग डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे बघा आपला साईड पार्ट आणि प्रिन्सेस कटची कटोरी आहे ती अगदी परफेक्ट आपली इथे ड्राफ्टिंग करून झालेली आहे. आता आपण ती व्यवस्थित कटिंग करून घेऊया.
अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. सेम याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रिन्सेस कट ब्लाउजचं किंवा साईजचं कटिंग आहे ते करू शकता अगदी आरामात. आता या राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला बॅक पार्टचा मुंडा आहे तो तिरका मोजायचा आहे, तर तो किती आला 8 इंच आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचा आहे. अशी माझी पद्धत आहे बाहीची घडी काढण्याची. तर इथे बघा राहिलेल्या अस्तरच्या कपड्यामध्ये आपण आता त्याचं मार्किंग करून घेऊया. 8 इंच तिरका मुंडा मोजून आलेला होता बॅक पार्टचा आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर आलं 10 इंच. तर 10 इंचावरती मी अस्तर फोल्ड केलं आणि उंचीमध्ये बघा मी इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 3.5 इंचाची आपली तयार बाही होणार आहे बघू शकता. 1 इंच मी प्लस केलेला आहे. तर इथे 2 इंचावरती कॅप हाईट टाकून घेतली आणि त्याच्या पुढे 2 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथून इथे आर्म होलचं मार्किंग टाकायचं आहे क्रॉसमध्ये आणि इकडे बंद बाजूकडून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप असा 1/2 इंच खाली आणणार आहोत आपण आणि तिथून 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि खाली 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि असा सुंदर असा बाहीचा शेप आहे तो पुढच्या मुंड्याचा देऊन घेतला आणि खालच्या साईडला जेवढा काही तुमचा दंडघेर असेल त्याचं मार्किंग करायचं आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर बाहीचे मैत्रिणींनो भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं फास्ट कटिंग वाटलं तर तुम्ही तिथे डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ बघू शकता. बाहीचं कटिंग कसं करायचं असतं ते सेम तीच पद्धत आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा बाहीचं आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता पुढचा मुंडा आहे तो आपण कट करून घेऊया व्यवस्थित. तर अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. बाही कटिंगचा डिटेल व्हिडिओ नक्की बघा. तर इथे सर्व काही सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मैत्रिणींनो. तर इथे बघा फिटिंगच्या इथे मी एक कट्स मारून घेतला. आता मेन फॅब्रिकवरती आपण हे सर्व पार्ट ठेवून कसं कटिंग करायचं, जर असा रेडीमेड गळा जर तुमच्याकडे आलेला असेल ब्लाउजला तर त्याची पण इथे सिक्रेट टिप्स सांगते मी तुम्हाला बघा. तर इथे मधोमध बरोबर इथे या पद्धतीने ब्लाउज पीस आहे तो मेन पीस मी अंथरून घेतलेला आहे आणि गळ्याच्या साईडला मला गोल गळा ठेवायचा होता त्याच्यामुळे मी या पद्धतीने साईड पार्ट ठेवून घेतला आणि त्याचं कटिंग आहे ते करून घेतलं बघू शकता. प्रिन्सेस कटचं आणि साईड पार्टचं या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तर ते मध्ये फोल्ड आहे ते मी कट करून घेतला कारण की आपण हा फ्रंट ओपन बनवणार आहोत. तर या पद्धतीने मेन फॅब्रिक वरती पण मी फ्रंट पार्ट आहे तो कट करून घेतला. आता बॅक पार्टचं आपण कटिंग करून घेऊया. ते बॅक पार्टला सिंपल डिझाइन आहे आपली. बॅक पार्टचं पण कटिंग झालेलं आहे बघू शकता. तर आता बाहीचं कटिंग कसं करायचं, तर बाहीसाठी तर खूपच छोटीशी इथे आपल्याला काट आलेला आहे बघू शकता. तर त्याला या पद्धतीने मी फोल्ड करून ठेवलेला आहे 4 फोल्डमध्ये आणि आता दोन्हीकडे मी जॉईंट देऊन घेणार आहे बघू शकता एकसारखे. कारण की पुढच्या साईडला फक्त आपल्याला काट दिसू द्यायचे आहेत, पाठीमागे काट आपले नाही आले तरी चालतील. म्हणून असं मधोमध मी पुढच्या साईडला जेवढी काट येतील तेवढं ठेवलेलं आहे. बाहीची घडी बघू शकता आणि दोन्ही साईडला इक्वल मी आता ते जॉईंट देऊन घेणार आहे. जर तुमच्याकडे पण असंच कमी काटाचा डिझाईनची बाही जर तुम्हाला कट करायची असेल तर सेम याच पद्धतीने तुम्ही कट करू शकता. म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला जेणेकरून ती काट आहे ते घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी व्यवस्थित जॉईंट पण देऊन घेतलेला आहे आणि आपली बाही आहे ती कट करून तयार झालेली आहे. आज मी तुम्हाला 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप आणि समजेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर नक्की या पद्धतीने ब्लाउज आहे तो कट करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे. तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तुमच्यासोबत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.